हॅलो स्टुडंट्स. मागे आपण मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट, एक्सेल, वर्ड हे तुम्ही सगळं यूज केलेलं आहे, करताय. ते पण बघितलेलं आहे कसं हे करायचं ते. आता हे जे मी तुम्हाला दाखवते, हे जे दिसते तुम्हाला PDF ॲडॉबचं. आता हे जे PDF ॲडॉब रीडर्स आहे, मीन्स पी डी एफचं लॉंग फॉर्म काय, द पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट फाईल्स which can be used to view the file, to print it or to the handle the file. म्हणजे फाईलच्या स्वरूपामध्ये आपल्याला जर कन्व्हर्शन करायचं असेल तर आपण हे ॲप वापरू शकतो ॲडॉबचं PDF बनवण्यासाठी. आणि त्यामुळे आपण ते कधी पाहिजे तेव्हा ते हँडल करू शकतो किंवा आपल्याला पाहिजे तेव्हा त्याची आपल्याला प्रिंट देखील आपल्याला काढता येऊ शकते. त्याच्यानंतर हे जे आहे इंटरनेट एक्सप्लोरर. This is a kind of the search of the engine. It helps to find the information we want from the information is available to the network. म्हणजे आपल्याला जी माहिती उपलब्ध असेल इंटरनेटवर तर ती पटकन शोधून आपल्याला मिळू शकते आपल्याला जेव्हा आवश्यक असेल त्यावेळेला. The sum of the use of the information communication technology are the given in the boxes below. What are the other uses? म्हणजे आता वेगवेगळे युजेस काय आहेत ते आपण आता त्याचं बघणार आहोत. फर्स्ट विल बी द डेमॉन्स्ट्रेशन. द सम एक्सपेरिमेंट अँड द कन्सेप्ट इन द सायन्स कॅन बी demonstrated easily and effectively by the using the simulation and the animations. For example, the function of the nervous system. म्हणजेच विज्ञानातले काही जे प्रयोग आहेत, संकल्पना आहेत, हे आपण सिम्युलेशन किंवा ॲनिमेशनच्या स्वरूपामध्ये जर वापर करून तुम्हाला परिणामकारकपणे समजू शकते. उदाहरणार्थ नर्वस सिस्टीमचं वर्क आहे हे देखील आपण त्याच्यात तुम्हाला डायरेक्ट समजू शकतं. म्हणजे आपण ह्या सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा यूज करून एक्सपेरिमेंट तुम्हाला दाखवले की तुम्हाला ते लक्षात ठेवायला सोपे पडू शकतात. सेकंड विल बी द प्रिडिक्शन. द प्रिडिक्शन कॅन बी मेड आफ्टर कंपायलिंग अँड द प्रोसेसिंग द इन्फॉर्मेशन. फॉर एक्झाम्पल मेटॉलॉजी. म्हणजेच माहितीचं संकलन करून त्याच्यावर प्रक्रिया करून जो अंदाज बांधला जातो, वर्तवला जातो. कुठे वर्तवला जातो तुम्हाला माहिती आहे. मेटॉलॉजीमध्ये त्याला हवामानशास्त्र असं म्हटलं जातं. नेक्स्ट विल बी द कलेक्शन ऑफ द सायंटिफिक इन्फॉर्मेशन. दॅट इज इंटरनेट, ईमेल्स, न्यूज ग्रुप, ब्लॉग्स, चॅट्स, रूम्स, विकिपीडिया, व्हिडिओज, कन्फेसिंग एक्सेट्रा. मीन्स आपण जर शास्त्रीय माहिती जर गोळा करायची असेल तर कोणकोणती, दॅट इज इंटरनेट, ईमेल आहे, न्यूज ग्रुप आहे, ब्लॉग्स आहे, विकिपीडिया, व्हिडिओ कॉन्फरन्सचा यूज करू आपण शकतो. आता पुढे बघूया अपॉर्च्युनिटी इन द कॉम्प्युटर फील्ड. आता तुम्हाला सांगायला नको किती अपॉर्च्युनिटी इन द कॉम्प्युटर फील्ड आहे. तर आपण बघूया. आता इन द सॉफ्टवेअर फील्ड. दिस इज अन इम्पॉर्टंट फील्ड having to accept the challenges of the creating the software. Many companies have been entered in this field. The opportunity in the software field can be classified as follows. That is application program development, the software packages, package development, operating system and utility development, the special purpose ऑफ द सायंटिफिक ॲप्लिकेशन्स. म्हणजे सॉफ्टवेअरचं जो क्षेत्र आहे याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येऊ शकतात. ते ॲप्लिकेशन प्रोग्राम डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर पॅकेज डेव्हलपमेंट अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये येतात. युटिलिटी डेव्हलपमेंट, पर्पज सायंटिफिक ॲप्लिकेशन, म्हणजे असे जे बरेचसे फील्ड ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे जॉब करण्यासाठी. नेक्स्ट विल बी द हार्डवेअर. सेकंड विल बी द हार्डवेअर फील्ड. Today in this the several companies are in the countries too which is make to the computer. They sell the computer that have themselves made. Other sells the computer brought from the outside as well as the repair them and take the maintenance contracts to keep the computer in the big company working in efficient contract. The computer brought from the outside as well as the repair them and make the maintenance the contracts to keep our computer big companies working efficiency
अँड द टू ब्रेक्स. एक मिनिट, परत एकदा आपण बघूया. हार्डवेअर फील्डमध्ये काय, टुडे देर इज अ सेव्हरल कंपनीज इन अवर कंट्री टू विच इज अ मेक द कॉम्प्युटर. they sell the computer and they have themselves made. Others sell computer brought from the outside as well as they repair them and take the maintenance contracts. Contract to keep the computer in the big companies working efficiently without the break. The plenty of jobs are available here. Here the job opportunity, the hardware designing, hardware production, hardware assembly and testing, hardware maintenance, सर्व्हिस अँड द रिपेअर्स एक्सेट्रा. म्हणजे हार्डवेअर क्षेत्रामध्ये देखील काय केलं जातं की आता काही जण आपल्या देशामध्ये संगणक तयार करण्याच्या बऱ्याचशा कंपन्या आल्या आहेत. ते स्वतः बनवून स्वतःच विकतात, बरोबर. आता काही जण काय करतात, ते बाहेरून आणून ते विकतात, शिवाय ते दुरुस्त करतात. आणि तो जो कॉम्प्युटर आहे तो सतत कार्यक्षम बंद पडू नये याचं देखभालीचं देखील कंत्राटीचं काम दिलं जातं, बरोबर आहे. आणि त्यामुळे त्यांना तिथे भरपूर नोकऱ्या उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या नोकऱ्या मी तुम्हाला आत्ताच सांगितलेल्या आहे. दॅट इज कोणकोणत्या, हार्डवेअर डिझायनिंग, हार्डवेअर प्रोडक्शन, हार्डवेअर असेंब्ली अँड टेस्टिंग, अशा वेगवेगळे जॉब अवेलेबल्स आहेत. थर्ड विल बी द ट्रेनिंग. द ट्रेनिंग ऑफ द न्यू entrant for the various job in the vast field is very important to have the dedicated teacher who have the competent in the field of the computers. म्हणजेच काय, जे त्याच्या काही जे ह्या कामासाठी म्हणजे जे जॉईन होतात त्यांना ट्रेनिंग फील्ड हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी शिकवणारे जे कार्यक्षम प्रशिक्षक देखील महत्त्वाचे आहेत. तर मार्केटिंग, देर आर मेनी एस्टॅब्लिश विच आर द मेक द सेल द कॉम्प्युटर्स अँड रिलेटेड ॲक्सेसरीज. दे नीड द गुड सेल पर्सन who are experienced in the working of the computer as well as the skill in the marketing. म्हणजेच काय की संगणक जो कॉम्प्युटर आहे किंवा त्याचे ॲक्सेसरीज आहेत, हे काय करणारे, सेल करणारे वेगवेगळ्या मोठ्या संस्था देखील आहेत. आणि त्यासाठी त्यांना कुशल कामगाराची आवश्यकता असते. असे कुशल कामगार की त्यांना म्हणजे कॉम्प्युटरची माहिती पण पाहिजे, अनुभव पण हवा, शिवाय त्यांना मार्केटिंगमधलं देखील कौशल्य असणं आवश्यक आहे. म्हणजे दे हॅव द स्किल इन द मार्केटिंग टू. म्हणजे अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये, म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये पण जॉब आहे, हार्डवेअर पण आहे, ट्रेनिंग म्हणून पण आहे, मार्केटिंग, ह्याच्या सगळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जॉब अवेलेबल आहे. म्हणजे अशा रीतीने देर आर मेनी अपॉर्च्युनिटी ऑफ द कॉम्प्युटर फील्ड्स. आता हे तुमच्या खाली जे आहे इन्स्टिट्यूशनल वर्क, हे जे आहे अभ्यासक्रमातून गाळलेलं आहे. आलं लक्षात. आता हा धडा जो आहे तो तुमचा कंप्लीट झालेला आहे. त्याच्या धड्याच्या खालच्या प्रश्नाची उत्तरं सोडवायची आहेत. थँक्यू.